नमस्कार प्रेक्षकांनो, बाई तुझा आशीर्वाद मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की अवनी निघून गेल्यानंतर इकडे चंद्रकांत माने आणि घरातील सगळेच विचार करत बसलेले असतात। तेवढ्यातच स्वाती म्हणत असते की हे चुकीचं घडलंय, आपण चुकीचं वागलोय असं कोणालाच वाटत नाहीये का? त्यावेळेस चंद्रकांत माने म्हणत असतात की काय चुकीचं वागलोय आपण, काय चुकीचं वागलोय, काय बोलली ती ऐकलं ना तू? बाबा तुमच्या आधाराशिवाय उभा राहायचंय मला याचा आधार नको, त्याचा आदर नको, मला कुणाचाच आधार नको। कशी उभी राहणार होती ती स्वतःच्या पायावरती, कशी राहणार होती? बापाची इब्रत, बापाची अब्रू धुळीला मिळवून मी जे नाव कमावले माझ्यामुळे आज ती उभी आहे, हे सगळं धुळीला मिळवून ती स्वतःच्या पायावरती उभा राहणार होती का? अगं मी सर्टिफिकेट नाही जाळलं, मी तिचा तो अहंकार जाळला आहे। तो माज होता ना, तिचा माज, तो माज आज मी स्वहा केलेला आहे। तर इकडे महेश म्हणत असतो की स्वाती, बाबा जे काय बोलत आहेत ना ते अगदी बरोबर बोलत आहेत। तिचा जो काही जप चालू आहे ना, माझं स्वप्न, माझं करिअर, माझं हे, माझं ते, ती सगळी नाटकं चालू आहेत, खोटं आहे ते सगळं। खरं तर तिला त्या ड्रायव्हर सोबत राहायचे, बाकी काहीच नाही। त्या लोकांनी ना तिचा ब्रेन वॉश केलाय, ब्रेन वॉश। त्यामुळे तिला कशात भलं असतं, तिचं भलं कशात आहे ना तेच कळत नाहीये। अगं मी सांगतो ना, आता सुद्धा तिला नोकरीला लावून तिच्याकडून पैसे कमवून घ्यायचा प्लॅन आहे त्यांचा, बाकी काही नाही। म्हणूनच आली होती सर्टिफिकेट न्यायला, भिकारडे कुठले। त्यावेळेस स्वाती म्हणत असते की अहो, आपण अवनीचं म्हणणं काय आहे ते ऐकूनच घेतलं नाहीये। ती घर सोडून गेल्यापासून तिचा एकही शब्द ऐकलेला नाहीये। तिचं काहीतरी नक्की म्हणणं असणार आहे, आपण तिचं ऐकायला हवं होतं, आपण चुकीचं वागलोय तिच्या बरोबर। त्यावेळी चंद्रकांत माने म्हणत असतात की काय ग चुकीचं वागलोय आपण? काहीही चुकीचं वागलो नाहीये तिच्या बरोबर, जे काही वागलोय ना ते एकदम बरोबर वागलोय। मग महेश म्हणत असतो की नाही तर काय? अगं स्वाती, एकदा बाहेरच्या जगामध्ये जाऊन अशी प्रकरणं केली ना तर तिला, त्या मुलाला आणि सासरच्याकडच्यांना ना जिवंत जाळतात लोक। बाबांनी तर फक्त सर्टिफिकेट जाळले। मग चंद्रकांत माने म्हणत असतात की आणि मी काय चुकीचं वागलोय ग? तिच्या भविष्याचा, तिच्या सुखाचा विचार केला, एक चांगला नवरा मुलगा निवडला मी तिच्यासाठी, तिचं भविष्य सुखामध्ये जावं एवढीच इच्छा होती माझी। लहानपणापासून वाढवले मी तिला, जीवापाड प्रेम केले, सगळे लाड पुरवलेत, तिला हवं नको ते बघितले, तिला शिकवलंय। मग एवढाही अधिकार नाहीये का माझा तिला बोलायचा आणि म्हणे मी चुकीचं वागलोय? काहीच मी चुकीचं वागलेलो नाहीये। चुकीचं वागणं म्हणजे कसं असतं ना, हे मी ज्या दिवशी चुकीचं वागेन ना त्या दिवशी समजेल। आता स्वाती खूपच घाबरते, ती आता पुढे एक शब्द सुद्धा बोलत नाही। आईला सुद्धा इकडे आता धक्का बसलेला असतो। चंद्रकांत माने मात्र आता रागारागाने तिथून निघून जातात। दुसरीकडे राजा आणि अवनी मंदिरामध्ये असतात, तर राजाला एकदम आता तिकडून गाडी आलेली दिसते। मग आता तो धन्याला म्हणत असतो की धन्या चल लवकर आवर, गाडी आलेली आहे, लवकर लवकर आवर। मग धन्या यशादादा बर बोलत असतो। मग तो यशादादाला म्हणतो की यशादा, गाडी आलेली आहे, आम्ही आता जातो। मग इकडून यशादा म्हणत असतो की हा, आता इकडे तिकडे कुठे फिरत बसू नका, डायरेक्ट घरी या आणि लवकर घरी या, मी वाट बघतोय तुमची। तर हो म्हणून आता तो फोन ठेवतो। इकडे आता राजा रिक्षावाल्याला, त्या म्हणजे गाडीला त्या थांबवतो, आम्ही येतोय म्हणून। मग सगळेजण आता उठतात। अवनीला उठता येत नसतं, तर राजा तिला हात देऊन व्यवस्थित धरून आणून आता इकडे गाडीच्या जवळ आणतो आणि मग बॅग वगैरे ठेवून आता अवनी, राजा आणि धनेश त्या गाडीमध्ये बसतात। तर आता ती गाडी पुढे निघून जाते। इकडे यशादा आता अण्णांना म्हणत असतो की अण्णा ते येतेत, आता काळजी करायची काहीच गरज नाहीये। मग अण्णा म्हणत असतात की आता माझी सुनबाई येते ना घरी, मग आता काही टेन्शन नाही, चला आता मी माझा ज्यूस पेतो। त्यावेळेस यशादा म्हणतो की अहो अण्णा काय नका पेऊ ते। तर इकडे अण्णा म्हणतात की नाही नाही, आता सुनबाई येते, सुनबाई येते म्हणल्यावर आता काही टेन्शन नाही, माझी सुनबाई येते। मग यशादा म्हणतो की अण्णा काय सारखं सुनबाई सुनबाई किती वेळा म्हणणार आहे? मग अण्णा म्हणत असतात की 108 वेळा मी सुनबाई म्हणणार आहे, माझी सुनबाई आहे ती। तिकडे सुलीवाईस कुठं सुनबाई बाहेर गेली की येते नाचत, गेली धोंड्याची सून पळून, गेली धोंड्याची सून पळून, काय बाई आता, पण नाही, आता माझी सुनबाई येणार आहे तर मी आता खुश होऊन आता ज्यूस पेणार आहे। यशादा म्हणतो की काय, कुणाचं काय कुणाचं काय, असं म्हणून तो तिथून निघून जातो। तर अण्णा म्हणत असतात की म्हणजे अण्णा ज्यूस प्यायला चाललेलं असतात, परत म्हणतात की नाही नाही नको, सुनबाईंना आवडत नाही, नको नकोच प्यायलाच नको, त्या येईपर्यंत प्यायलाच नको, असं म्हणून अण्णा आता ज्यूस प्यायचं कॅन्सल करतात। तर इकडे दुसरीकडे आत्या आता आतमध्ये आलेल्या असतात आणि त्यांना धोंड्या खूपच राग आलेला असतो, कारण धोंड्यांना म्हणालेले असतात की तुझ्या नवऱ्याने तिकडं दुसरं
लग्न केलेलं आहे, त्यामुळे ते आतमध्ये येतात आणि त्यांच्या नवऱ्याला व्हिडिओ कॉल लावतात आणि म्हणत असतात की काय हो, कसे आहात तुम्ही तिकडे. मग तिकडून त्यांचा नवरा म्हणत असतो की कसा असणार आहे मी इकडे, अगं दिवसभर काम करून मरतोय आणि कसा असणार आहे सांग बरं. मग सुलात्या म्हणत असतात की अहो, कामाचं कौतुक मला नका सांगू, काय हो, आणि तुम्ही तिकडून आम्हाला पैसे पाठवणार होता, त्याचं काय झालं, काय करता एवढ्या पैशाचं तुम्ही. मग तिकडून नवरा म्हणत असतो की सुले, फक्त माझ्यावरती संशय घे, संशय घेऊन मारून टाक मला एकदाच. तर आत्या म्हणत असतात की ओ, आज वटपौर्णिमा आहे, तुम्हाला बरी मी अशीच मरून देईल, तुमचे प्राण घेऊन जाणाऱ्याच्या पाठीमागे जाईल आणि फरकडत तुम्हाला परत घेऊन येईल, तुम्हाला अजिबात घाबरायची गरज नाही, खमकी बायको आहे तुमची, समजलं का. मग तिचा नवरा तिकडून म्हणत असतो की हो समजलं, नाही समजून जातोय कुठे मी. त्यावेळेस आत्याबाई म्हणत असतात की हे पहा, कुठे जाण्याची भाषा करायची नाही, नाहीतर तुम्ही हाय आणि मी हाय. त्यावेळेस तिकडून नवरा म्हणत असतो की अगं, हा जन्म तुझ्या बरोबरच काढायचा आहे मला, तर मग मी कुठे जाणार आहे. तर आत्याबाई म्हणत असतात की फक्त या जन्मात नाही, या पुढचे 7 जन्म तुम्हाला माझ्यासोबतच राहायचं आहे, वटपौर्णिमेचा उपवास धरलाय ना मी तुमच्यासाठी. तर तिकडून तिचा नवरा म्हणत असतो की कंटाळलोय ग मी. मग आत्याबाई म्हणतात की काय बोलला तुम्ही. मग तो म्हणतो की अगं म्हणजे इकडं कंटाळलोय ग मी, ऐक ना सुले, मला येऊ दे ना तिकडं, मला तुमची लय आठवण येते ग, मला अजिबात इकडे राहायचं नाहीये. त्यावेळेस आता सुलात्या म्हणत असतात की अजिबात कंटाळा करायचा नाही, मन लावून काम करायचं आणि भरपूर पैसे कमवायचे आपल्या लेकीच्या लग्नासाठी आणि ते सगळे पैसे नीट ठेवायचे. तर तिकडून नवरा म्हणतो की सुले ऐक ना, पण आता सुलात्या खूपच रागाने फोन ठेवतात. तेवढ्यातच तिकडून आता नमी आलेली असते. तर आत्याबाई म्हणत असतात की नमे, उपवासाचं काय केलं का. तर आत्याबाईने तसं म्हटल्यानंतर नमी म्हणत असते की हो केलेलं आहे. मग आत्याबाई म्हणतात की आणि दत्ता मामासाठी काय बनवलं. त्यावेळेस नमी म्हणत असते की मम्मी, प्रत्येकासाठी वेगवेगळे 10 प्रकार केलेले नाहीयेत, समध्यांसाठी उपवासाचंच केलेलं आहे. त्यावेळेस सुलात्या म्हणत असतात की सगळ्यांसाठी का, मग सगळ्यांसाठी का केले. त्यावेळेस नमी म्हणत असते की मामाचं नाही माहिती, पण मी उपवास केलेला आहे. त्यावेळेस आत्या म्हणतात की तू कुणासाठी उपवास केलेला आहे, हे बघ, मी तुला 100 वेळा सांगितलेलं आहे, मी तुझं त्या यशाशी लग्न लावू देणार नाही, नाही म्हणजे नाही, येतंय का तुझ्या ध्यानात. किचनमध्ये जायचं आणि बिस्किट खाऊन उपवास सोडायचा. तर नमी म्हणत असते की मी नाही सोडणार. मग आत्याबाई म्हणत असतात की मी ना तुला अशी आता झोपडून काढेल ना, चांगली मारेल बघ. त्यावेळेस नमी म्हणत असते की अगं, मला मारायला आधी मी तुझ्या हाती तरी लागायला पाहिजे ना, दिवसभर माझ्या पाठीमागे फिरत बस, मी काही तुझ्या हाती लागणार नाही, तुला काय करायचंय ना ते कर, असं म्हणून नमिता तिथून पळून जाते. तर आत्याबाई म्हणत असतात की बघतेच मी आता कसं लग्न करते ते यशासोबत, लवकरात लवकर ना तुझ्यासाठी आता मला स्थळच बघायला पाहिजे, असं म्हणून आता आत्याबाई सुद्धा खूप चिडलेल्या असतात. तर दुसरीकडे यशादा सायकलवरती कामाला चाललेला असतो. मग नमिता पळतच पाठीमागून येते आणि यशा आवाज देत असते आणि ते जवळ येऊन म्हणत असते की यशा, निघालास का. त्यावेळेस यशादा म्हणतो की हो चाललोय. तर नमिता म्हणत असते की मग कधी येणार आहे घरी. त्यावेळेस यशादा म्हणतो की काय काम आहे का माझ्याकडे. तर नमिता म्हणत असते की नुसतं काम नाही, लय 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 इम्पॉर्टंट काम आहे. त्यावेळेस यशादा म्हणतो की महत्वाचं काय आहे ते सांगशील का, काय काम आहे ते. त्यावेळेस नमिता म्हणत असते की तुझ्या हातून उपवास सोडवायचा आहे. मग यशादा म्हणतो की उपवास. तर नमिता म्हणते की तुला ना सगळं सांगावं लागतं रे, अरे आज वटपौर्णिमा आहे ना, तर त्याचा उपवास मी पकडलेला आहे. मग यशादा म्हणतो की नमे, तो उपवास नवऱ्यासाठी करतात. मग नमिता म्हणत असते की हा मला माहिती आहे आणि मी तुलाच तर माझा नवरा मानते ना, पुढच्या 7 जन्मात मला तुझ्यासारखाच नवरा पाहिजे. मग यशादाला राग येतो आणि तो जोरात ओरडतो आणि म्हणत असतो की नमे, ज्या गोष्टी कधी घडणार नाहीयेत ना, त्या गोष्टी खऱ्या होतील असं धरून चालू नको. तुझी मम्मी तुला एखाद्या विहिरीमध्ये ढकलून देईल, पण माझ्याबरोबर लग्न लावून देणार नाही. त्या चांगला मुलगा शोधतील आणि त्याच्याशी तुझं लग्न लावून देतील, त्याच्यामुळे हा उपवास सोडून दे आणि असलं काही डोक्यामध्ये आणू नको, असं म्हणून यशादा तिथून निघून जातो. नमीला मात्र यशा असं म्हटल्यामुळे खूपच वाईट वाटतं. ती दुःखी होऊनच आता तिथे उभा राहिलेली असते. तर इकडे दुसरीकडे पाण्या गॅरेजवरती त्याचं काम करत असतो आणि मग संभ्या म्हणत असतो की आज तुमचं वादळ लय स्लो मोशनमध्ये आलंय, कसं काय हो. तर आता तिकडून पायल गाडी चालवत घेऊन आलेली असते आणि खूपच दमलेली असते. तर आता संभ्या म्हणत असतो की काय हो पायल मॅडम, आज काय झालं तुमच्या गाडीला. त्यावेळेस पायल म्हणत असते काय माहिती, डायरेक्ट गाडी बंदच पडली ना, आणि अयो लय दम लागलाय, ढकलत ढकलत आणली ना गाडी. आणि मग पुन्हा ती संभ्याला म्हणत असते की डुचक्या का विचार की. मग आता संभ्या म्हणत
असतो की का हो. त्यावेळेस आता पायल म्हणत असते की अरे वटपौर्णिमेचा उपवास पकडलाय ना मी, त्यामुळे एनर्जीच नाही राहिली. तर मग आता पाण्यात सुद्धा नाटक करत आता फोन घेतो आणि फोन लावत म्हणत असतो की हॅलो, काय तू तू कशाला माझ्यासाठी उपवास केला. आता तो त्याच्या गर्लफ्रेंड बरोबर बोलत आहे असं नाटक करत असतो आणि लाजत म्हणत असतो की जानूच आहे तू, आता काय आणि तुला माझ्याच हातून सोडायचा आहे का तुला उपवास. अगं तुझं तर ना काहीतरी वेगळंच चाललेलं आहे. असं कसं, मला पण पाहिजे ना तू 7 जन्म. आता पायलला समजल्यामुळे खूपच राग येतो आणि मग ती रागानेच पाण्याकडे बघत असते. तर आता पाण्या म्हणत असतो की तुझ्याशिवाय ना माझ्या लाईफचं इंजिन स्टार्टच होत नाही. मला सांग ना, किती किती 7 जन्म असतात ना, पण मला ना तू 100 जन्मासाठी पाहिजे. तुझ्यासारखी ना पोरगीच नाही मी बघितली माझ्या अख्ख्या आयुष्यामध्ये. बर मला सांग तुला काय आवडतं, काहीतरी पाठवतो. असं म्हणून आता तो म्हणतो की नाही नाही सांग, पाठवणार म्हणजे पाठवणार, तुला घ्यावंच लागणार, हे बघ मी तुला पाठवतोय. मग पायलला खूपच राग येतो आणि ती पाण्याच्या जवळ जाऊन म्हणत असते की अरे पाण्या, माती पाठव तिच्या घरी पार्सल. ती जी कोण तुझी लुबरी आहे ना, तिला ना उपवासच नाही पावणार बघ. तर पाण्या म्हणत असतो की शांत बस, काय बोलते मी, तिच्याशी बोलतोय ना, ऐकेल ना ती. त्यावेळेस पायल म्हणत असते की हे सगळं तिला सांग की ती डुचकीमध्ये आलेली आहे आपल्या. पानू मी तुला सांगून राहिली, माझ्यापेक्षा जास्त प्रेम कोणीच नाही करणार तुझ्यावरती. त्यावेळेस पाण्या म्हणतो की हळूच बोल ना, ऐकेल ना ती, बिचारी उपाशी आहे. त्यावेळेस पायल म्हणतो की उपाशी म्हणजे तुझ्यासाठी उपवास मी पण केलेला आहे आणि मी पण उपाशी आहे, मी कोण आहे. त्यावेळेस पाण्या म्हणत असतो की हे बघ तू आणि तुझा उपवास 450 फूट लांब राहायचं निघ. तर पायल म्हणते की जातेस तू, नको सांगू मला. असं म्हणून ती आता गाडी घेऊन पाण्याच्या अंगावरतीच गाडी घालायला जाते. तर पाण्या म्हणतो की ए काय करते. त्यावेळेस पायल म्हणत असते की आज वटपौर्णिमा आहे, नाहीतर अंगावरतीच घातली असती तुझ्या गाडी. असं म्हणून ती तिथून रागाने निघून जाते. आता ती निघून गेल्यानंतर पाण्या हसत असतो आणि म्हणत असतो की काय एक नंबर वेडी पोरगी आहे. तर इकडे दुसरीकडे राजा आणि अवनी घरी चाललेले असतात. तर आता एक आजीबाई आता मध्येच गाडी थांबवते. मग आता तो ड्रायव्हर खाली उतरतो आणि म्हणत असतो की आजीबाई बसा पटकन. तर आता राजा म्हणत असतो की ओ साहेब, अहो आता कुठे जागा आहे, कुठे यांना बसवता, पुढची गाडी येईल त्यांना. तर आता अवनी पण म्हणत असते, पण ते काही ऐकत नाहीत. ते म्हणत असतात की म्हातारा माणूस आहे, पाऊस पडतोय, कुठे जाणार हे. त्यावेळेस अवनी म्हणत असते की बरं राजा, एक काम करूया आपण, ओ दादा आम्ही खाली उतरतो, त्या आजींना बसू द्या, आम्ही खाली उतरतो. त्यावेळेस तो ड्रायव्हर म्हणत असतो की अहो तुम्ही कुठे खाली उतरताय, तुम्ही बसा तिकडे, ही शेवटची गाडी आहे, 5 मिनिटात पोहोचायला, पण मी तुम्हाला बरोबर तिथे पोहोचवतो. असं म्हणून तो आता आजीला तिथे बसवतो आणि मग गाडी चालू करतो. आता आजी एकदम चॅप्टरच असते. आजी आता तिच्या शेजारच्या बाईला म्हणत असते की अगं सर की तिकडं जरा, अगं सर की तिकडं जरा, अशी म्हणून आता ती सारत अवनीला डायरेक्ट राजाच्या मांडीवरच नेऊन बसवते. तर आता म्हणत असते की हा आता मस्तपैकी जागा झाली. त्यावेळेस राजा म्हणत असतो की हो आजी असं काय करताय, आता कुठं बसायचं ह्यांनी. आता तो बोलायला लागतो. तर आजी म्हणते की अरे तू कोणत्या पोरीचा, तू कशाला मध्ये पडतोय. आता राजाला काय सांगावं तेच कळत नाही. तर पाठीमागून आता धन्या म्हणत असतो की ओ बुराय तो त्यांचा, वहिनी आहेत त्या आमच्या. त्यावेळेस ती म्हणते ओ असं वय, मग बायको आहे म्हणल्या घे की मांडीवर, एवढा कशाला लाजतोय, बायकोला मांडीवरती घ्यायला कशाला घाबरतोय, बसली ना ती आता मांडीवरती. त्यावेळेस राजा म्हणतो की अहो आजीबाई किती तुम्ही आगाऊपणाचं बोलताय, जरा शांत बसा आणि जरा थोडंसं कमी जागेत बसायला शिका की. तर आता अवनी इकडे मात्र आता त्याच्या मांडीवरती बसलेली असते आणि आता अवनीला धड बसताही येत नसतं आणि अवनीचे सगळे केस राजाच्या तोंडावरती उडत असतात आणि राजाला त्रास पण व्हायला लागलेला असतो. त्यावेळेस अवनी म्हणते की राजा पाय दुखतायत का. तर राजा म्हणतो की नाही काही ते वजन, आणि असं म्हणून अवनीकडे बघताना नाही तुमचं कमी वजन आहे, नका काही टेन्शन घेऊ, तुम्ही कम्फर्टेबल आहात ना. त्यावेळेस ती म्हणते की हो, आणि तुमचा हात दुखतोय का. तर अवनी म्हणते की हा थोडासा दुखतोय. तर आता हे सगळं आजीबाई ऐकत असतात आणि म्हणतात की बायो कसलं प्रेम आहे पोराचं, पोराचा लयच जीव आहे पोरीवरती, लयच भारी आहे. तर राजा म्हणतो की अहो गप्प बसा तुम्ही आजीबाई. पण आजीबाई काही गप्पच बसत नाही. मग आजीबाई अवनीला म्हणत असते की ए पोरी, आता लय वेळ घालवू नको, लवकर घरात पाळणा हल्ला पाहिजे, असा किलबिलाट चालू झाला पाहिजे, छान होत असतं ते सगळं, लवकर पाळणा हलू दे. आता राजा आणि अवनी आता त्या आजीला गप्प म्हणत असतात, पण ती आजीबाई काही गप्प बसत नाही. मग आता म्हणते की हा आता मला गप्प करतोय, पण आता एकट्यात तिला म्हणशील आजीबाई म्हणत होती ते बरोबर आहे. तर राजा म्हणतो की काय नाही ओ आजीबाई, गप्प बसा, आता लयच तुम्ही बोलून राहिलाय, तुमच्या जिबीला हाडबीड आहे का नाही, जरा गप्प बसा. तर आता ती गप्प बसते. तर आता अवनी हळूहळू आता अवनीला झोप लागते. मग अवनी
अवनी हळूच आता राजाच्या खांद्यावरती डोकं ठेवून झोपून जाते. त्यावेळेस आता राजाला खूप असं वेगळं वाटत असतं. तर पाठीमागून आता धन्या म्हणत असतो की राजा दादा, आज तू जी वडाची पूजा केली ना ती फळाला आली म्हणायचं. आता राजा म्हणतो की अरे गप, काय बोलतोय तू सुद्धा. आजी बी इकडे आता त्या दोघांकडे बघून हसत असते आणि आता ते आता घरी चाललेले असतात. इकडे दुसरीकडे नमिता आणि पायल आता एकत्र भेटलेले असतात. त्यावेळेस पायल म्हणत असते की जाऊबाई, आमचं तर ना काय चाललंय कळतच नाही, त्या पाण्याचं खरंच लपड आहे वाटतंय बाहेर. मग इकडे नमिता म्हणत असते की आमचा तर प्रकारच वेगळा आहे. त्यावेळेस ती म्हणते काय म्हणजे यशादादाचं पण आहे का? त्यावेळेस ती म्हणते की नाही ग, पण तो मला म्हटलाय की उपवास करू नको. तर इकडे पायल म्हणते की हो, मला बी तसंच पाण्या म्हणलाय की माझा आणि तुझा काहीच संबंध नाहीये. त्यावेळेस नमिता म्हणत असते की नाही नाही ग, आता काहीतरी करायलाच हवं. खरं तर ना मी यशाशिवाय राहू शकत नाही. तर पायल म्हणते की हो ना जाऊबाई, आपला आता जाऊबाई जाऊबाई 7 जन्मांचं स्वप्न पूर्ण होईल का? आपण जाऊबाई जाऊबाई म्हणून 7 जन्मात ह्या नांदेल का हो एकत्र? त्यावेळेस ती म्हणते की हा ना, मला पण टेन्शन आले, पण काहीतरी करावंच लागेल आणि किती जरी काही झालं ना तरी मी त्या यशाच्याच हातातून उपवास सोडणार आहे. तर पायल म्हणते की हा, माझं पण ठरलंय, मी पण आता त्याच्याच हातातून उपवास सोडणार आहे. पण आता नमिता म्हणत असते की पण हे सगळं कसं करायचं, कसं होणार आहे आपल्याला? आता ते दोघीही विचार करत असतात. तर आता इकडे नमिताला थोडंसं काहीतरी सुचतं म्हणून ती म्हणते की हा, आयडिया माझा आता ठरलेला आहे. त्यावेळेस पायल म्हणते की काय, लगेच ठरलं सुद्धा तुमचं? त्यावेळेस ती म्हणते की हो, माझं आता ठरलंय. मग आता ती म्हणते की नाटक करत, हा माझं पण ठरलंय आता. मग नमिता म्हणते की सांग की काय आहे ते. त्यावेळेस ती म्हणते की नाही नाही, माझं ठरलंय, आता मी करूनच दाखवणार आहे. तर आता असं म्हणून त्या दोघी जणी चालल्या असतात. तर आता पायल स्कूटीवरती जाऊन बसते. तर आता नमिता बाई म्हणून चाललेली असते. तर पायल म्हणते की जाऊ बाई, अहो माझं नाही ठरलेलं आहे, मला तर काहीच सुचलेलं नाहीये, मी अशीच गंमत केली, पण ना मी काहीतरी ठरवणार आहे आणि असा प्लॅन करते ना की त्या पानूने त्याच्या हातानेच माझा उपवास सोडला पाहिजे. असं म्हणून त्या दोघी हो म्हणून आता तिथून निघून जातात. इकडे दुसरीकडे अण्णा मात्र बाहेर आता अवनीची वाट बघत बसलेले असतात. त्यांनी अजून सकाळपासून त्यांचं ड्रिंक घेतलेलंच नसतं. तर तिकडून पाण्या येतो आणि म्हणत असतो की अहो अण्णा, कशाची वाट बघताय आणि काय चाललं, मैफिल चांगलीच बनवून ठेवली ना अजून तुम्ही ड्रिंक तुमचं औषध घेतलं नाही, काय भानगड आहे? तर अण्णा म्हणत असतात की अरे, जोपर्यंत सुनबाई येत नाही ना तोपर्यंत मी घेणार नाही. तर मग पाण्या म्हणतो की बर बर, चालू द्या तुमचं. आणि तो मोबाईल बघत असतो. तर आता त्याचं लक्ष तिकडे जातं. तर तिकडून धन्या, अवनी वहिनी आणि राजा दादा आलेले त्याला दिसतात. मग तो म्हणतो की अण्णा, घ्या घ्या, प्यायला घ्या, आले आहे तुमची सुनबाई. अहो आला बघा राजा दादा, सगळेजण आली. त्यावेळेस अण्णा म्हणतात की राजा दादा. त्यावेळेस तो म्हणतो की अहो ते काय वहिनी ना, वहिनी समोर त्याला म्हणायला लागतं, नाही तर मी बळ पण त्याला म्हणलं नसतं. मग आता अण्णा खूप खुश होतात आणि तिथले एक दगड घेतात आणि सुलात त्याच्या दारावरती मारतात. आणि मग आता दगड मारल्यामुळे आता दत्ता काका बाहेर येतो, त्याच्याबरोबर सुलात्या सुद्धा बाहेर येते आणि म्हणतो की कोणी मारला रे दगड, कोणी मारला दगड? तर इकडे आता अण्णा मात्र म्हणत असतात की आली आली सुनबाई आली, घरची लक्ष्मी आली. इकडे आता सुलात्या आणि दत्ताला मात्र त्यांना पाहून जबरदस्त धक्का बसलेला असतो. मग राजा, अवनी आणि धन्या आता हळूहळू पुढे येत असतात. राजाचा खूप पाय दुखत असतो अवनी त्याच्या मांडीवरती बसल्यामुळे, त्याच्यामुळे तो असा लंगडत लंगडत येतो. आता ते सगळेजण आलेलं पाहून अण्णा खुश होतात आणि म्हणत असतात की या या सुनबाई या. पाठीमागून आता यशादा सुद्धा आलेला असतो आणि त्या सगळ्यांना पाहून त्याला सुद्धा खूप आनंद झालेला असतो. तर तिकडून आता दत्ता म्हणत असतो की ए धोंड्या, आमच्या दारावरती धोंडा कोणी टाकला हा? त्यावेळेस अण्णा म्हणत असतात की मला काय माहिती, मी नाही टाकला, इथे आमची सुनबाई आलेली आहे आणि एक आवडीने बघ आमची सुनबाई आली आणि खबरदार जर तू तिला परत काय म्हणाली तर, सुनबाईला जर काय म्हणाली ना तर माझ्यासारखं वाईट कोणी नाहीये, कळलं ना तुला चांगलं? आता हा दगड तुझ्या दारावर पडलाय, नंतर न हा दगड तुझ्या चांगल्या कपाळावर डोकंच फोडल. असं म्हटल्यानंतर सुलात्याला मात्र खूपच राग येतो. अवनी आता तिथून निघून जाते आणि मग अण्णा मात्र डान्सच करायला लागतात, सुनबाई आली सुनबाई आली सुनबाई आली. मग अवनी तिथून निघून जाते. सगळेच जण आता निघून जातात, फक्त अण्णा आणि पाण्या राहिलेला असतो. तर मग तो सुद्धा अण्णांना म्हणतो की अण्णा बाद झाला, आता चला इथून जाऊया आपण. आणि सुलात्याने तिकडून ते बघत असतात. मग आता अण्णांना पाण्या ओढूनच आतमध्ये नेतो. सुलात्या म्हणत असते की कशी काय आली रे याची सून? तर दत्ता बी म्हणत असतो की हा ना, चांगली गेली होती, आपण आनंदित झालतो, कशी काय आली बरं सून? आणि आता सुलात्या एकदम रडायलाच लागते आणि म्हणत असते
की नाही नाही नाही, आता माझा शाप खोटा ठरलेला आहे, आता ही आली आहे म्हणल्या आता जाणार नाही, हळूहळू ही आता मुळं एकदम रवून ठेवल, पक्की मुळं करून टाकेल ह्या घराची आणि माझ्या शापाचं काहीच होणार नाही, मला माझा हिस्सा मिळणारच नाही, खरंच हिने यायला नको पाहिजे होतं, हे काय होऊन बसलं रे दत्ता, असं म्हणून ती मोठमोठ्यानेच रडायला लागते. तर आजचा भाग येथेच संपलेला आहे. पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की अवनी आता वहिनीला फोन लावते आणि म्हणत असते की का ग असं केलं माझ्याबरोबर, परकी कोणावरती विश्वास ठेवायचा, आपल्याच माणसाने जर असं केलं तर कोण आपली आणि कोण परक कसं कळणार, खरंच परक्या माणसांवर विश्वास ठेवायची वेळ आलेली आहे माझ्यावरती, पण स्वतःच्याच घरच्या माणसांवर मी विश्वास ठेवू शकत नाही. आता हे ऐकून स्वातीला सुद्धा खूप वाईट वाटतं. तर थोड्या वेळाने अवनीसाठी आता राजा जेवायला घेऊन आलेला असतो आणि आता अवनीला हाताने खाता येत नसतं, त्याच्यामुळे तो तिला घास चारतो. तर अवनी म्हणत असते की राजा किती करतो रे माझ्यासाठी, खरंच तू लय करतो माझ्यासाठी. त्यावेळेस राजा म्हणतो की हा, मी तुमचा बेस्ट फ्रेंड पण आहे ना, मित्र पण आहे ना, म्हणून करतो त्याच नात्याने, असं म्हणून अवनी आणि राजा खूप खुश झालेले असतात. तर चला प्रेक्षकांनो, आजचा एपिसोड येथेच संपलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.